नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत क्रिकेट पंढरीच्या एका वारकऱ्याशी. होय मंडळी, वारकऱ्याशी. मंडळी, भारतीय क्रिकेटची पंढरी अशी आपल्या मुंबईची ओळख आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस याच मुंबईत ब्रिटिशांनी क्रिकेटचं बीज रोवलं आणि त्याच क्रिकेटचा वटवृक्ष आज देशभरात फुफावलाय. इतकंच नाही तर भारत किंबहुना BCCI ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली एक महासत्ता, पॉवर हाऊस बनली आहे. पण त्या BCCIचं क्रिकेट सेंटरही कुठे आहे तर ते आपल्या मुंबईत, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या जागेत. त्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCAच्या वानखेडे स्टेडियमचा नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा झाला. MCAनं त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रमांचा नुसता धडाका लावलाय आणि त्या उपक्रमांमागचं सळसळतं चैतन्य आहे तो म्हणजे MCAचा अध्यक्ष अजिंक्य नाईक. मी अरे तुरे करतोय याचं कारण क्रिकेट पंढरीचा हा वारकरी तरुण तुर्क आहे आणि तो आज स्वतः ABP माझाच्या स्टुडिओत आहे. त्याच्याशी गप्पा मारूया, त्याच्याविषयी, त्याच्या आणि MCAच्या भविष्यकाळातल्या विजयांविषयी जाणून घेऊयात. सर्वात आधी स्वागत करूया. अजिंक्य, स्वागत आहे तुझं. नमस्कार. अजिंक्य, खरं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं तुला की तू या MCAचा अतिशय अचानक अध्यक्ष होशील. एक दुर्दैवी घटना घडली आणि MCAची जबाबदारी तुझ्याकडे आली. आज साधारण 4 महिने लोटले आहेत. काय नेमकं तुला एक MCAचा अध्यक्ष म्हणून गवसलंय? काय नेमकी कामं तुझ्या हातून झाली आहेत? बघा, ही एक प्रेस्टिजियस क्रिकेट बॉडी आहे. पूर्ण देशामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे आणि ॲज अ अध्यक्ष म्हणून आजपर्यंत जी आम्ही कामं केली आहेत किंवा मी आधी सेक्रेटरी असताना जी कामं केली आहेत, मी इंडिव्हिज्युअली तर सॅटिस्फाईड आहेच, पण अजून काहीतरी चांगलं करता येईल मुंबईसाठी, मुंबईच्या मैदान क्लबसाठी, क्लब सेक्रेटरीसाठी, क्रिकेटर्ससाठी नवीन नवीन योजना काय करता येतील ह्याच्यावर मी नेहमीच विचार करत असतो. आमची जी सिनियर मंडळी आहेत MCAमधली ती नेहमीच याच्यावर गाईड करत असतात आणि तुमच्यासारखेही लोक आहेत जे क्रिकेटप्रेमी लोक आहेत, ह्याच्यावर सजेशन्स, इनपुट्स आणि आम्ही सगळ्यांचे सजेशन्स घेऊन आजपर्यंत चांगलं काम करत आहोत. अजिंक्य, खरं तर 1989च्या सुमारास माझी ही पत्रकारितेतली कारकीर्द सुरू झाली. तुझ्या वयाचा अध्यक्ष काय, पण तुझ्या वयाचा MCAचा कार्यकारिणी सदस्य पण मी पाहिला नाही. वयाच्या 37व्या वर्षी MCAची धुरा हाती येणं आणि हाती केवळ 11 महिने असणं म्हणजे कदाचित हे स्लॉग ओव्हर्समध्ये बॅटिंगसारखं आहे. 11 महिन्यांचा कारभार तुझ्या हातात आहे, पण कदाचित सेक्रेटरी म्हणून तू जे काम केलं होतंस ना त्याचा एक मजबूत पाया किंवा अनुभव तुझ्या हाताशी होता, सगळ्यांशी संबंध होते. काय आव्हानं आहेत अजूनही आणि काय आव्हानं तू पार केली आहेस? सेक्रेटरी म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे ते आम्ही करत होतो. ॲज अ अपेक्स काउन्सिल मेंबर्स आमचे जेवढे होते ते सपोर्ट करत होते. पण त्याच्या आधीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर मी MCAचा अपेक्स काउन्सिल मेंबर होतो, मार्केटिंग कमिटीचा एक सदस्य होतो आणि जेव्हा अपेक्स काउन्सिल मेंबर असताना ऑनररी मी मुंबई टीमचा मॅनेजरसुद्धा होतो. छोट्यातली छोटी गोष्ट मला माहीत होती की आमच्या क्लब सेक्रेटरीजना काय हवं असतं, आमच्या क्रिकेटर्सना काय हवं असतं आणि अजून काय बेटर करू शकतो ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ह्याच्यासाठी जी आमची मैदान क्लब सेक्रेटरीज आहे ह्यांचं म्हणजे नेहमी उपस्थिती तुम्ही बघितलं वानखेडेमध्ये MCAच्या ऑफिसमध्ये असतेच. हे सगळं एका पेजवर आणून आम्ही काम करत होतो. सेक्रेटरी म्हणून काम करताना तसं काही अडचण आली नाही कारण सगळे एका पेजवर होतो. अध्यक्ष म्हणून आता काम करताना बेस माहिती होता, स्क्रॅचपासून काम केलं होतं. नुसतं ज्या गोष्टी आम्ही सुरू केल्या होत्या त्या कंप्लीट करण्याचा हा कालावधी आहे आणि ते आम्ही एक एक गोष्ट जी मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून चांगले क्रिकेट घडवण्यासाठी, क्रिकेटर्स घडवण्यासाठी चांगले ट्रॉफीज आपण कसे जिंकू शकतो, रणजी ट्रॉफी कशी जिंकू शकतो, बाकी आता मुस्ताक अली आहे, 50 ओव्हर आहे, जास्तीत जास्त भारताला प्लेयर कसे देता येतील ह्याच्यावर आमचा प्रयत्न आजपर्यंत राहिला आहे आणि तुमच्यासारखे सगळे सिनियर लोक जे क्रिकेटप्रेमी लोक आम्हाला याच्यावर गाईड करत असतात. अजिंक्य, बऱ्याच जण तरुण पिढी आपल्याकडे बॅटन येईल त्या दृष्टीने अतिशय संयमानं वाट बघत असते, पण एक दुर्दैवी घटना घडली मुंबई क्रिकेटच्या इतिहासात आणि तुझ्या स्वतःच्या आयुष्यात देखील. एक जिवलग मित्र तू गमावलास. अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काय असे गुण त्यांच्यात होते की जे तुला त्यांच्याकडनं शिकायला मिळाले आणि काय तू
त्यांच्याकडनं जे मिळालं ते डेव्हलप केलंस या एवढ्या 4 महिन्यांच्या काळात? आम्ही ॲक्च्युली ते अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी म्हणून आम्ही नेहमी एका पेजवर असायचो काम करताना. त्यांचा जर म्हणजे चांगला गुण म्हणजे प्रोग्रेसिव्ह थिंकिंग, संघटना म्हणून कशी आपण जिकडे आहोत त्याच्यावर अजून कसं चांगलं बेटर करता येईल, आणि कुठल्याही विषयाचं अंडरस्टँडिंग, जी ग्रास्पिंग पॉवर त्यांच्यात होती. कुठलाही पेपर त्यांच्या नजरेखाली गेल्यावर त्याच्यावर काय डिसिजन घेतलं पाहिजे, जेणेकरून ते कसं क्लब सेक्रेटरीजना हेल्प होईल, कसं क्रिकेटर्सना हेल्प होईल, त्यांचा नेहमी तो दृष्टिकोन असायचा. आणि आमचे जे एम्पेक्स काउन्सिल मेंबर आहेत, म्हणजे 9 जिंकून आलेले, बाकी ICA नॉमिनीज, कॅग नॉमिनी, ह्या सगळ्यांचं विजन म्हणजे कोइन्सिडेंटली सेम विजन होतं. त्याच्यामुळे जो सुरुवातीचे 2 वर्ष गेले हे फार आम्हाला सुरळीत गेले. नंतर हे इन्सिडेंट, दुर्दैवी इन्सिडेंट झालं. परत आम्हाला रिस्टार्ट करून जे आमचं विजन 2 वर्षात होतं ते कम्प्लीट करायचं होतं, आणि त्याच्यासाठी आम्ही एक एक स्टेप्स घेत आजपर्यंत इथपर्यंत आलो आहोत. मंडळी, जेव्हा कधी क्रिकेट असोसिएशनची निवडणूक येते तेव्हा पहिला प्रश्न येतो ना की ही पदाधिकारी मंडळी क्रिकेट स्वतः खेळली आहेत का? पण अजिंक्यबाबत तसं म्हणता येणार नाही, कारण अजिंक्य स्वतः आंतरशालेय क्रिकेट खेळला. आणि कुणाबरोबर? तर धवल कुलकर्णी असेल, अजिंक्य रहाणे असेल, रोहित शर्मा असेल, ही सगळी मंडळी त्याला समकालीन आहेत. त्या काळात ते आंतरशालेय क्रिकेट खेळत. अजिंक्य, या सगळ्यांबरोबर तू क्रिकेट खेळलास, एक क्रिकेटरचं जीवन तुला माहिती होतं. त्याचा तुला या अध्यक्ष किंवा सेक्रेटरी म्हणून जेव्हा काम करतोयस तू, त्या दृष्टीनं कसा काय फायदा झाला? खरं तर मी क्रिकेट दुसरीत असल्यापासून गोपाळ कोळी सरांकडे जायचो. हो. पण ते कसं होतं, समर वेकेशन आलं, दिवाळीची सुट्टी आली की आपण क्रिकेटला जायचो. पण जसं 6वीच्या नंतर मी कंटिन्युअसली क्रिकेट खेळत राहिलो. पहिलं गाईल शिल्ड आम्ही खेळलो, गाईल शिल्डला पण आम्ही चॅम्पियन होतो. नंतर हॅरी शिल्ड खेळलो. पहिल्या वर्षी हॅरी शिल्ड आम्ही जिंकलो नाही, पण पार्ले कपमध्ये आम्ही रनर्स अप झालो. नंतर 10वीत असताना मी शेवटचा गोल होता की हॅरी शिल्ड जिंकायची. आणि जर तुम्ही त्या काळात बघितलं तर रिझवी कंटिन्यूस चॅम्पियन होत होतं आणि त्यांना कोण हरू शकत नव्हतं. तर शारदाश्रम आणि IAS वेनसुळे, मी IAS वेनसुळेमध्ये होतो, तर आमच्या सगळ्यांचं एकच गोल होतं की हे कसंही करून हॅरी शिल्ड जिंकली पाहिजे. आणि त्याच्यासाठी गोपाळ कोळी सर आम्हाला, म्हणजे 6वी ते 10वी हा आमचा एक परिवार होता. गोपाळ कोळी सर असतील किंवा आमचं कॅप्टन तेव्हा तेजस कल्याणकर होतं. आम्ही सगळे एक फॅमिली म्हणून शाळा, क्रिकेट शाळा, एवढंच आमचं लाईफ होतं ते 4 वर्ष. आणि त्याचा एक रिझल्ट टीम बॉन्डिंगमुळे आम्ही ती हॅरी शिल्ड त्या वर्षी जिंकलो होतो. आणि अजूनही आठवतं, माटुंगा जिमखाना जस्ट रिफर्बिश झालं, नवीन झालं होतं. तर त्या विकेटवरची ती पहिली मॅच होती माटुंग्यामध्ये. कारण त्याच्या आधीचे हॅरी शिल्ड फायनल नॉर्मली कर्नाटका ग्राउंडवर व्हायच्या, कधी कधी वानखेडे स्टेडियमवर व्हायची, ब्रेबॉनवर व्हायची, अशा वेगळ्या वेगळ्या ग्राउंड्सवर व्हायची. पण पहिल्यांदाच त्या काळात ती माटुंगा जिमखान्यावर झाली होती. अजिंक्य, तू जेव्हा आता सेक्रेटरी अध्यक्ष अशा वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये तू क्षमतेमध्ये काम करताना दिसतोयस. सेक्रेटरी म्हणून तू जेव्हा काम करत होतास ना, तुझा संबंध हा खास करून क्लबचे सेक्रेटरी, मग ते मैदान क्लब्स असतील, ऑफिस क्लब्स असतील, यांच्या सेक्रेटरीशी येत होता. पण जेव्हा अध्यक्ष म्हणून तुझा संबंध वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी येतो, तेव्हा तो अजिंक्य नाईक अतिशय संयमानं किंवा अतिशय सहजतेनं कसा काय वागतो, हे तुला कुठे शिकायला मिळालं नेमकं? हे बघा, तुम्ही जेव्हा काम करतात ना, जेव्हा तुम्ही 100% तुमचे एफर्ट्स असतात, जे तुम्हाला कन्वे करायचं आहे ते जर तुम्ही क्रिकेटच्या बेनिफिटसाठी किंवा क्रिकेट कसं वाढू शकतं मुंबईचं, हे जर तुम्हाला कन्वे करता आलं पाहिजे, तर हा राजकीय नेतासुद्धा भारतातला किंवा मुंबईतला हा क्रिकेट प्रेमीच असतो. तर ते कम्युनिकेट करणं फार सोपं जातं आणि त्याच्यात मला कधी आजपर्यंत अडथळा आला नाही आहे. कोणाचं खास तुला असं मार्गदर्शन लाभलं, म्हणजे तुझा जो लग्न आहे किंवा तुझे जे सासरे आहेत त्यांच्यामुळे तू क्रिकेट प्रशासनात आलास असं म्हटलं जातं का, काही वेगळ्या उद्दिष्टाने तू या क्रिकेट प्रशासनात आलास? बघा, याच्यात 2 भाग आहेत. माझे सासरे ऑलरेडी तिकडे मॅनेजिंग कमिटी मेंबर होते. दुसरं तुम्ही जर बघितलं, माझा जन्म वरळीचा आहे. मी बॉर्न अँड ब्रॉट अप वरळीमध्ये आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीमधली आम्ही 3री पिढी वरळीतली आहे. मॅक्झिमम जर MCA मधले जर क्लब्स बघाल, म्हणजे अदर दॅन मैदान, जे ॲक्च्युअल मैदान क्लब्स आहेत, हे मॅक्झिमम वरळीमध्ये आहेत. तर वरळी BD चाळ असेल, शिवाजीनगर असेल, आदर्शनगर असेल, हा पण एक क्रिकेटचा एक सेंटर पॉईंट. आमच्या जमान्यात अनेक क्रिकेटर, सुनील मोरे वगैरे ही सारी मंडळी BD चाळीतनं आलेली आहेत. तर त्याचाच एक भाग म्हणून अरविंद कदम, जे ऑलरेडी मॅनेजिंग कमिटी मेंबर माझ्या सासऱ्यांबरोबर होते, ते मला सुरुवाती काळापासून बघत होते. त्यांचा भाऊ अवी कदम. आमचं बोलणं चालणं, भेटणं व्हायचं. वरळी स्पोर्ट्स क्लबमधली काही मंडळी होती,
त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली मी क्रिकेट प्रवाहात आलो. एक साईडला सासरे होतेच, दुसऱ्या बाजूला वरळीचं जे ग्रासरूट क्रिकेट होतं किंवा बेस होता त्याचं पण मला एक हेल्प झालं. आयुष्यातलं मॅक्झिमम क्रिकेट माटुंगावर खेळल्यामुळे माटुंग्यातले सगळे क्लब सेक्रेटरीज परिचयाचे होते, मॅक्झिमम कोचेस परिचयाचे होते. शिवाजी पार्कमध्ये येणं जाणं होतं, कारण तिकडे उद्यान गणेशला पाया पडल्याशिवाय आम्ही कुठली शाळेची मॅच खेळायचो नाही. तर अशा सगळ्या गोष्टी एका पदावर आल्या आणि त्याच्यामुळे हा कुठेतरी मला मार्ग सोपा झाला. एकंदरीत आहे ना, तुझं क्रिकेटिंग बॅकग्राऊंड जे तयार झालं ते अतिशय मजबूत आहे आणि त्यामुळे मुंबईला तुझ्यासारखा जो अध्यक्ष लाभलाय तो अतिशय क्रियाशीलपणे काम करतोय. पण हे जेव्हा तू काम करत असतोस, राजकीय नेत्यांशी संबंध येत असतो, मुंबई क्रिकेटचं सगळ्यात मोठं आव्हान जे तू स्वतः अनुभवलंयस, एक जमाना होता मुंबईत अनेक मैदानं होती, पण आता मैदानं कमी होत चालली आहेत. परवा बातमी आली की आता आझाद मैदानातच आंदोलनासाठी जागा देणार, मग मेट्रोची तिकडे बांधकाम झालेलं आहे. अशामुळे मैदानं जी आहेत मुंबई क्रिकेटमधली ही आकर्षत चाललेली आहेत. कमी मैदानं मुलांना आजच्या खेळायला उपलब्ध आहेत. तर या दृष्टीनं मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष आता काय विचार करतो आणि कशा दृष्टीनं प्रयत्न करणार आहे राजकीय नेत्यांना सोबत घेऊन, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आशिष शेलार असतील? पहिलं तर आमची जी मैदान आहेत आझाद, ओव्हल क्रॉस, शिवाजी पार्क, माटुंगा, ही कशी टिकतील, कारण ह्याच मैदानांनी मुंबई आणि भारतासाठी क्रिकेटर्स दिले. त्याच्यासाठी आमचे अनेक बैठका लास्ट 4-5 महिन्यात झाल्यात सरकारी यंत्रणेशी. विविध प्रिन्सिपल सेक्रेटरीज असतील, ह्यांचे सुद्धा आमची एक जॉईंट मीटिंग झाली आहे. तर कुठेतरी जे लीज रिन्युअलचा जो विषय आहे तो एकदा लीज रिन्युअल आमचं प्रोसेस कंप्लीट झाली. जिमखानाज आहे, जिमखानाचे काही इश्यूज आहेत ते एकदा कंप्लीट झालं. आमचा जो बेस आहे हा एकदा फुलप्रूफ झाला की आम्ही जी नवीन मैदानं सुद्धा प्रपोज करतोय, कारण आज क्रिकेट ठाण्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यांमध्ये वाढतंय, तिकडे सुद्धा अप्रॉक्सिमेटली प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-10 मैदानं आज नवीन आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला एक ब्रिदिंग स्पेस मिळते की ह्या मॅचेस ऑर्गनाईज करायला. कारण आता कम्युनिकेट करायला ट्रॅव्हल इझी आहे, ट्रेन्स आहेत, बसेस आहेत. आणि येणाऱ्या काळात आमचं सॅटेलाईट अकॅडमी पण आमच्या प्लॅनमध्ये आहे की दोन्ही जिल्ह्यांमध्ये सॅटेलाईट अकॅडमी पाहिजे, सो दॅट ट्रॅव्हलिंग टाईम कमी होईल. कारण एखाद्या क्रिकेटरच्या आयुष्यात 5 ते 6 तास हे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. आणि ते ह्या वर्षी खास करून आम्हाला जाणवलं ऑफ सीझनमध्ये, कारण मी एकदा ट्रेननी प्रवास करत होतो, बँड्रा स्टेशनला 3-4 मुलींना पकडलं होतं कारण तिकीट नव्हती म्हणून. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं, सेक्रेटरी असतील, अपेक्स काउन्सिल मेंबर्स असतील, की त्या मुलीला किंवा मुलाला किती रुपये खर्च आहे. तर 30-30 रुपये शेअरिंग रिक्षाचा खर्च आहे, ट्रेनचा समज 20-30 रुपये तो खर्च आहे, म्हणजे एक 100 रुपये तर ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. आणि जर तो कुठेतरी धाणूवरनं, कल्याण डोंबिवलीवरनं येत असेल तर तो एक वाढीव खर्च तिकडच्या रिक्षाचा वेगळा आहे. त्याच्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की एक रिइम्बर्समेंट म्हणून आपण 5,000 रुपये प्रत्येक प्लेअरला दिले पाहिजे, सो दॅट त्यांचं स्नॅक्स असेल, लंच MCA प्रोव्हाइड करतं, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आता MCA प्रोव्हाइड करतं. जे स्टेट प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही ही प्रोव्हिजन क्रिएट केली. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण इन्व्हॉल्ड होतो, जेव्हा आपल्याला क्रिकेटबद्दलची माहिती ग्रासरूटपासून ते जे आपले इंडिया प्लेयर्सपर्यंत माहिती असते, तर हा मला मध्ये मार्ग सोपा होतो. अजिंक्य, तुझ्यासारखे किंवा अमोल काळे यांच्यासारखे नव्या दमाचे, नव्या युगाचे जेव्हा मंडळी MCA मध्ये आली, आम्हाला काही नवीन शब्द ऐकायला मिळाले. जसं आता तू उल्लेख केलास आणि खूप चांगला उपक्रम आहे सॅटेलाईट क्रिकेट अकॅडमी. तसाच एक वेगळा शब्द ऐकायला मिळाला आणि त्याच्याविषयी आम्ही ऐकलंय, पण आज तू सगळ्यांना सांगायला हवं. नॉलेज सेंटर एक तुम्ही डेव्हलप करताय, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असणार आहे. तर हे उपक्रम नेमके काय आहेत हे तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. पहिल्यांदा नॉलेज सेंटर. बघा, मुंबईसाठी फक्त 15 प्लेअर खेळू शकतात. इन अँड आउट जर केलं 10-15 अजून प्रॉबेबल्स, म्हणजे 30 प्लेअरच्या अराउंडच मुंबई क्रिकेट इव्हॉल्व होणार. पण कुठेतरी जे मुंबई खेळू शकत नाही, 3 फॉर्मॅट क्रिकेट किंवा लीग्स किंवा भारताला खेळू शकत नाही, त्या मुलांचा करिअरचं काय, हा नेहमी मला प्रश्न उपस्थित व्हायचा. कारण मी माझ्याबरोबर खेळलेले प्लेयर्स बघतो, कोण स्कोरिंग करतंय, कोण अंपायरिंग करतंय, कोण काहीच करत नाही, कारण कुठेतरी छोटी मोठी नोकरी करतायत. पण क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटला काहीतरी परत दिलं पाहिजे. मी नेहमी ऐकायचो गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. म्हणजे आपण परदेशात ट्रॅव्हल केलं, कुठे युनिव्हर्सिटीला गेलो तर ते म्हणायचे गिव्हिंग बॅक टू द सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण इकडे जर परत समाजासाठी काय दिलं पाहिजे तर काय दिलं पाहिजे, तर त्यांना कुठेतरी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. आज क्रिकेट वाढतं आहे, IPL आहे, इंडियन क्रिकेट वाढतं आहे, वेगळे एज ग्रुप क्रिकेट आहे.
तर त्या रिलेटेड जी लोक काम करणारी आहेत, म्हणजे आज ॲनालिस्ट झाले, स्कोरर्स झाले, अंपायर्स, क्युरेटर्स, हे वेगळे वेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत की या गेमचे, जिकडे लोकांना नोकऱ्या मिळू शकतात, पण त्याच्यासाठी काहीतरी एक कोर्स असला पाहिजे. कारण नुसतं हा मला आवडतो मुलगा म्हणून त्यांनी त्याला जॉब दिला पाहिजे असं नाही. त्याला कुठेतरी फुलप्रूफ आपण अभ्यास शिकवला पाहिजे, त्याच्याबद्दलचं त्याची आवड असली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लास्ट इयर नॉलेज सेंटर चालू केलं अमोलजींच्या नेतृत्वाखाली. ते आम्ही सेक्रेटरी होतो. 4000 ऑर्ड ॲप्लिकेशन झाले, 200 ऑर्ड लोक ग्रॅज्युएट झाले. यावर्षी पहिलं आमचं बॅच होती, एक MCAचा डिप्लोमा प्रोग्रामसारखा, जेणेकरून त्या मुलांना वेगळ्या वेगळ्या जे ॲस्पेक्ट्स आहेत क्रिकेटचे, तिकडे त्यांना जॉब मिळू शकतात, डेली अलाउन्सेस वाढू शकतात. आणि ते सक्सेसफुली फर्स्ट इयर रन झालं. सेकंड इयरचं आता आम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे. हा झाला MCA रिलेटेड एक कोर्स. त्याच्यातच मला असं वाटलं की कुठेतरी 23-19च्या मुलांना जर डिग्री असेल तर मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा जे चांगले प्रोफाईल आहेत तिकडे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. पण जर ते ग्रॅज्युएटच नसतील तर कशा नोकऱ्या मिळणार. म्हणून आम्ही कुठेतरी निलेश कुलकर्णींना इन्व्हॉल्व केलं, मुंबई युनिव्हर्सिटीचे VC आहेत त्यांच्याशी चर्चा केली, आमचं विदिन MCAमध्ये चर्चा केली की काय काय नोकऱ्या आहेत, काय नोकऱ्या असू शकतात. कारण आज ॲडमिनिस्ट्रेटर जर तुम्ही बघितले, म्हणजे आमच्याकडे 50 वर्ष आले CS नाईक सर आहेत, किंजल पटेल माझा कॅप्टन होता, तो आज आमचा GM आहे. हे शेवटी क्रिकेटची आवड म्हणून आज कुठेतरी क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ॲज अ MCA स्टाफ ते जॉब करतात. पण अजून चांगली लोक कशी येऊ शकतात, त्याच्यासाठी मिनिमम एज्युकेशन ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, तर तो त्या पोस्टला किंवा त्या पदाला तो न्याय देऊ शकतो. त्याच्यासाठी हा सेकंड फेज म्हणून आम्ही ग्रॅज्युएशन प्रोग्राम ह्या वर्षीपासून सुरू करणार आहे. आता सिलेबस प्रिपेअर होतं आहे. आम्ही थोडं निलेश कुलकर्णींच्या टीमला पण इन्व्हॉल्व केलं आहे. MCAतले जे ऑनररी ज्यांना काम करायचं आहे अशा लोकांना इन्व्हॉल्व केलं आहे. आणि युनिव्हर्सिटी म्हणून त्यांच्याकडे ऑलरेडी करिक्युलम आहे, तर त्या करिक्युलमचं हे सगळं आता एका पेजवर आणायचं आहे आणि मोस्ट प्रॉबेबली जून-जुलैमध्ये हा फर्स्ट बॅच ह्याची चालू होईल. ह्या सगळ्या मागे एक जी पुण्याई आहे ना मुंबई क्रिकेटची, ती वानखेडेची, आणि त्या वानखेडेचा सुवर्ण महोत्सव तुम्ही अगदी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलात, खेळाडूंना गौरवलं आणि खेळाशी संबंधित जे घटक आहेत ना अगदी ग्राउंड्समनपर्यंत तुम्ही पोचलात. तर ही संकल्पना एकंदर काय होती आणि याच्या पुढच्या काळातही आम्हाला काय पाहायला मिळणार आहे का वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त? बघा, क्रिकेट शेवटी लास्ट जर तुम्ही 50 वर्षाचा प्रवास बघितला, वानखेडे स्टेडियम असेल किंवा मुंबई क्रिकेट, भारतीय क्रिकेट, हे शेवटी टप्प्याटप्प्याने ग्रो झालं. आधी ह्याच्यात पैसे नव्हते, नंतर थोडेफार पैसे आले, प्लेयर्सना पैसे फार मिनिमम वेज असेल तेव्हा ते क्रिकेट खेळले, तेव्हा मॅनेजर कम कोच एकच असायचा. म्हणजे असे अनेक अडचणी होत्या. आज कुठेतरी IPL आलं, वर्ल्ड क्रिकेट ग्रो होत आहे. माननीय शरद पवार साहेब आल्यानंतर क्रिकेटला एक भरारी मिळाली. पण ही आज एक स्टेजला क्रिकेट आलं आहे, पण त्याचा जो इतिहास आहे, जर येणाऱ्या पिढीला तो इतिहास माहिती नसेल, क्रिकेट आज आपण ज्या स्टेजला आहे त्याच्यावरून अजून वर न्यायचं असेल, तर इतिहास त्याचा जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठेतरी यंग जनरेशन त्यांच्याकडे आम्हाला इतिहास घेऊन जायचा होता. कारण आज शेवटी क्रिकेट हा आज ब्रँड आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक समुद्र आहे, BCCI हे मोठं समुद्र आहे. पण हे लोकांना माहिती तर पाहिजे, याचा उगम कुठे झाला आहे, कसं सुरुवात झाली आहे, ह्याच्यात काय कष्ट, किती लोकांनी याच्यावर मेहनत केली आहे, याचे ॲडमिनिस्ट्रेटर्स कोण होते. तेव्हा माळी जे होते ते भारतीय क्रिकेटपटू होते, त्यांनी क्रिकेट प्रॅक्टिस पण केली, कोचिंग पण केलं, माळीचं सुद्धा काम केलं. तेव्हाचे MCAचे स्टाफसुद्धा रोलिंग करायचे, कारण तेवढी लोकं नव्हती. पण ह्यांना जर आज आम्ही ॲपेक्स काउन्सिल म्हणून रेकग्नाईज नाही केलं तर आमच्यापेक्षा कोण वाईट नसणार. कारण रेकग्निशन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, चुका होतात, काही मिस पण झालं असेल, पण आम्ही मॅक्झिमम आमच्या सगळ्या ॲपेक्स काउन्सिलनी मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट असोसिएशनमधले त्यांना आम्ही टच बेस केलं. आणि हा जो इतिहास आहे येणाऱ्या पिढीपर्यंत आम्ही घेऊन गेलो. तो तुमच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी पण चांगल्या प्रकारे घेऊन गेला. आज सोशल मीडियाचं युग आहे, त्याच्या थ्रूसुद्धा आम्ही लोकांपुढे घेऊन गेलो. आणि
जे आमच्याकडे एक पुस्तक नव्हतं, कुठेतरी MCAचं एक पुस्तक असलं पाहिजे म्हणून आम्ही एक कॉफी टेबल पण लॉन्च केलं. त्यात 5 डिकेड्स ऑफ वानखेडे स्टेडियम, मुंबई क्रिकेट. आम्ही येणाऱ्या पिढीपर्यंत म्हणजे इतिहास माहिती असेल तरच तुम्ही पुढे ग्रो करू शकतात. आज क्रिकेटचा सुवर्ण काळ आहे, पण जर क्रिकेटला कधी निगेटिव्ह पॉईंट आला तर हा जो इतिहास आहे हा त्याला ओव्हरकम करायला हेल्प करेल, ही मी तुम्हाला खात्रीने सांगतो. याच वानखेडेचा उल्लेख करताना मला सांगावं असं वाटतं की आमच्या आधीच्या पिढीपासून सुनील गावस्कर स्टँड पाहिला, आमच्या पिढीने सचिन तेंडुलकर स्टँड पाहिला आणि आजच्या तुमच्या पिढीनं तू आणि अमोल काळे यांनी त्याच मैदानात या वानखेडेनं दिलेला जगातला सर्वात मोठा फलंदाज सचिन तेंडुलकरचा स्टॅच्यू तुम्ही उभा केलात. धोनीनं ज्या षटकारानं भारताला विश्वचषक जिंकून दिला त्याची आठवण तुम्ही जपलीत आणि येणाऱ्या काळात आम्हाला असं समजतंय आणि किंबहुना त्याचा मुहूर्ताचा नारळ देखील तुम्ही फोडलाय की मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्वतःचं असं संग्रहालय असेल. आज लॉर्ड्समध्ये जेव्हा माणसं आपण बघायला जातो तेव्हा ते अतिशय अभिमानाने लॉर्ड्स दाखवलं जातं, इतिहास समजावला जातो आणि तो इतिहास समजला पाहिजे ही तुझीही कळकळ आता तुझ्या बोलण्यातनं जाणवली. कधीपर्यंत पाहायला मिळू शकतं आम्हाला हे क्रिकेटचं वस्तुसंग्रहालय किंवा म्युझियम आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर? जर टाईमलाईन जर बघितलं, भूमिपूजन म्हणजे जे आम्ही सुरुवात केली कामाची तेव्हापासनं ते लास्टपर्यंत जो टाईमलाईन बघितला तर 15 ऑगस्ट हा आमचा टाईमलाईन आहे. ते वेगळे टप्पे आहेत. त्या टप्प्याने जर पॉझिटिव्हली जर काम होत गेलं, सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, प्लेयरचे इन्व्हॉल्वमेंट झालं, क्लब सेक्रेटरीची इन्व्हॉल्वमेंट झाली, सरकारी यंत्रणेने आम्हाला वेळेवर परमिशन दिल्या, तर 15 ऑगस्टच्या दरम्यान ह्याचं ओपनिंग होईल. चांगला मुहूर्त जो काय आपण शुभ मुहूर्त काढून ह्याचं पब्लिक समोर, मुंबईतल्या सगळ्या क्रिकेटप्रेमी जनतेसमोर आपण घेऊन जाऊ शकतो. अजिंक्य, 2 बाजू आहेत. एकीकडे सुवर्ण महोत्सवानिमित्त वानखेडेच्या उपक्रमांचा धडाका सुरू आहे, दुसरीकडे गेल्या 8 वर्षांचा जो दुष्काळ होता तो गेल्या वर्षी संपला, रणजी ट्रॉफी आली, यावर्षी आपण सेमीफायनल. ती काय कामगिरी काय अगदीच अवमूल्यन करावं अशी नाही आहे, चांगली कामगिरी आहे, सेमीफायनलपर्यंत पोहोचलो. पण मुंबई क्रिकेटचा दबदबा भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा निर्माण करण्यासाठी अजिंक्य नाईकच्या डोक्यात काय कल्पना? थोडं लास्ट आपण 3 वर्ष जर बघितली तर आम्ही कन्झिक्युटिव्ह 2 वर्ष BCCIचे बेस्ट असोसिएशन म्हणून अवॉर्ड मिळाला, कारण आम्ही मॅक्झिमम BCCI टुर्नामेंट जिंकलो. लास्ट इयर आम्ही सगळे BCCI नॉकआउट टुर्नामेंट्समध्ये क्वालिफाय झालो होतो. यावर्षी सुद्धा मोस्टली आम्ही बेस्ट असोसिएशन असू, कारण आम्ही 4 टुर्नामेंट यावर्षी जिंकलो. एक इराणी ट्रॉफी आहे, एक मुस्ताक अली आहे, एक सिनियर वुमेन्स आहे आणि आता अंडर 23 वुमेन्स जिंकलो. तर जो आपल्या मध्ये गॅप होता तो कुठेतरी आम्ही खोलपर्यंत याच्यावर अभ्यास केला. सुरुवातीला लालचंद राजपूत सर CICचे चेअरमॅन होते, नंतर राजू कुलकर्णी सर CIC चेअरमॅन होते, मिलिंद रेगे सर ॲडवायझर होते, डायना ॲडलजी ॲडवायझर होते. तर अमोलजी आणि आमचं हेच म्हणणं होतं की ज्यांनी काम त्यांनी केलं पाहिजे. त्या सिनियर्स लोकांना कुठेतरी आम्ही इन्व्हॉल्व करून जे कुठे आमच्या वीकनेस होते किंवा ज्या आमच्या थ्रेट्स होत्या त्या सगळ्या आम्ही, आमचे जे स्ट्रेंथ आहे, आमचे जे मुंबई क्रिकेटचा जो इतिहास आहे, मुंबई क्रिकेटमध्ये असणारी जी स्ट्रॉंग माणसं आहेत ज्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, अशा लोकांना आम्ही इन्व्हॉल्व करून लास्ट 2 इयर्स जो सक्सेस मिळवला. यावर्षीसुद्धा चांगलीच कामगिरी झाली आहे, कारण काय आपण दरवर्षी कुठेतरी जिंकू शकणार नाही, पण मुंबई रणजी ट्रॉफी नाही जिंकली तर सगळ्यात दुःख जर कोणाला असेल तर आमच्या प्रत्येक मुंबई क्रिकेटल्या क्लब सेक्रेटरीज, क्रिकेट प्रेमी, तुमच्यासारखे जे जर्नलिस्ट एवढे वर्ष क्रिकेट फॉलो करतात त्यांना सगळ्यात जास्त दुःख रणजी ट्रॉफी न जिंकल्याचं आहे. आणि आज ह्यावर्षी न जिंकल्याचं आहे, पण बेटर कसं करू शकतो याच्यावर नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात एक आमची बैठक घेऊ, चिंतन बैठक, आणि त्याच्यावर चांगलं एक पाथवे आम्ही तयार करू. महिला क्रिकेटला आपण MCA नसेल, BCCI नसेल आपल्या पंखाखाली घेतलंय, मुंबईच्या महिला क्रिकेटला काय आश्वासन देऊ? बघा, जेव्हा मी सेक्रेटरी अमोलजी अध्यक्ष म्हणून झालो तेव्हा हार्डली 5-6-8 टीम खेळायच्या. 25-50 मुली ओव्हरऑल मुंबई क्रिकेटच्या सर्किटमध्ये होत्या. तेच सिनियरला खेळायचे, त्याच 23ला खेळायचे, 19ला. पहिलं जे आम्ही स्टेप केलं, जसं आपले मैदान क्लब क्रिकेट चालतं, कांगा लीग असेल किंवा पुरुषोत्तम तालीम, पोलीस शील्ड, वेगळ्या शील्ड होतात, तर आम्ही मैदान क्रिकेट वुमेन्ससाठी चालू केलं. आज अराउंड 55 टीम्स क्रिकेट खेळत आहेत. मोर दॅन 2000 मुली आज त्या सर्किटमध्ये आहेत. त्याचाच जो रिझल्ट आला, मागच्या वर्षीसुद्धा आम्ही वेगळ्या एज ग्रुपला डॉमिनेट केलं आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही 2 चॅम्पियनशिप आणि बाकीच्या एज ग्रुपमध्ये डॉमिनेट केलं. तर ती सुरुवात झाली आहे.
सगळ्या महिला जे क्रिकेटपटू आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी म्हणजे ॲडवायझरला डायना ॲडलजी मॅडम असतील, सिनियरला लाया फ्रान्सिस चेअरमॅन आहे, सुनीता सिंग म्हणून अंडर 19ला, असे वेगळे जे इंडिया प्लेयर्स ते कुठेतरी हरवले होते त्यांना एकत्र करून एका पेजवर येऊन आज त्याचं आम्हाला चांगलं मैदान क्लब सेक्रेटरीच्या म्हणजे एकत्र येऊन चांगलं सक्सेस मिळतं. अमोल काळे, तू असे प्रत्येकाने आता प्रयत्न केले, त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच एका वेगळ्या अर्थानं प्रगतीपथावर आहे. रणजी ट्रॉफी पुन्हा एकदा आपण जिंकू अशी अपेक्षा आहे. पण अजिंक्य नाईक अर्थातच MCA असेल किंवा BCCI असेल, याला एक नियमांचं बंधन आहे. अजिंक्य नाईकला दुर्दैवानं ते 11 महिन्यांचाच कारभार आहे. याच्या पुढच्या काळात आम्हाला अजिंक्य नाईक कुठल्या रोलमध्ये पाहायला मिळणार आहे? क्रिकेटच्या रोलमध्येच एक तर मैदान क्लबमध्ये दिसणार क्लब सेक्रेटरी म्हणून, किंवा जे डेस्टिनीने लिहिलं असेल तिकडे काम करताना दिसणार, पण क्रिकेट हा शब्द कॉमन असणार. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अजिंक्य नाईक याच्या पुढच्या काळातही मुंबई क्रिकेटसाठी प्रयत्न करत राहणार आहे, काम करत राहणार आहे. सध्या तरी तो अध्यक्ष आहे, पण अध्यक्षपदाची खुर्ची त्यानं त्याच्यावरनं पाय उतार झाल्यानंतर देखील त्यानं विचार केला आहे मुंबई क्रिकेटसाठी काम करत राहायचं आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असणार आहे ते क्रिकेटला. अजिंक्य, तुझे या गप्पांबद्दल आभार. आणि ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.